आगे 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 गेट पे आ जाओ. सोबतच भय चित्रपटांचा नायक नायिका आणि संस्कृती दाखवते जबरदस्त सिनेमा आपण हे नंतर नंतर करूया ग्रुप में लेगा ग्रुप में अरे पीछा है कितना है तेरा कैमरा ही बीच में आ रहा है नहीं मिलेगा छोड़ना त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला हा म्युझिक लॉन्चचा सोहळा यानंतर महत्त्वाचे आमचे सूत्रधार अर्थातच या पिक्चरचं नाव आहे भय फिअर आणि ते आता मी इथे एक्सपिरियन्स करतोय सवय नाही आहे माईकवर बोलायची पहिले सोहेल सर रवीना मॅम थँक्स फॉर कमिंग अँड मेकिंग दिस इव्हेंट सच अ ग्रँड आणि मीडिया अर्थातच ऑलवेज सपोर्टिव्ह आहे या फिल्मची जर्नी 2 वर्ष आधी स्टार्ट झाली. नितीन सुपेकर माझे मित्र आहेत रायटर त्यांनी मला एक कथा ऐकवली पॅरानॉइड स्किझोफ्रेनियावर आणि याच्यासाठी प्रोड्युसर मिळणं खूप मुश्किल होतं. 2 वर्ष आम्ही दोघे भटकत होतो आणि एक दिवस सचिन सर आले आणि ते म्हणाले की ठीक आहे आपण डेअरिंग करू या सब्जेक्टवर फिल्म बनवू आणि ही वॉज द बॅकबोन अँड ऑलवेज सपोर्टिव्ह. हे गाणे आम्ही दुबईमध्ये शूट केले सॉरी आणि खरंच हे आर्टिस्ट लोकांना मानलं पाहिजे. 45 डिग्रीजमध्ये हे डान्स करतात यांच्यासाठी एकदा क्लॅपिंग प्लीज. म्हणजे हे लोक विथ मेकअप आणि तिकडचं युनिट आपलं युनिट आणि त्या बोटीत आणि वरती हेलिपॅडवर म्हणजे ते वेगळाच एक्सपिरियन्स होता आमच्यासाठी. आणि 2.5 दिवसात आम्ही ही 2 गाणी कंप्लीट केली आणि अख्खा सिनेमा आम्ही 23 दिवसात केला. आणि फक्त माझं कास्ट आणि क्रू यांचा सपोर्ट आणि सचिन सरांचा हां आणि आमचे लाईन प्रोड्युसर रघुजी दुबईचे हाँ ते कुठलंही लोकेशन यहाँ शूट कर सकते हैं हाँ करो मतलब कोई पकड़ेगा नहीं. सो ऑल द परमिशन्स अँड एव्हरीथिंग वॉज देअर. प्लीज कम ऑन द स्टेज प्लीज. या पिक्चरचं म्युझिक दिलं आहे विक्रम मोंट्रोस. प्लीज प्लीज सर सर प्लीज. तर आज विक्रम सर नाही आहेत ते अलाहाबादला आहेत त्यांचं काय फॅमिली प्रॉब्लेम आहे आणि आज त्यांची टीम अख्खी आली आहे. ब्रिजेश अली अस्तित्व सर सगळे इथे उपस्थित आहेत आणि आमचे आर्टिस्ट अभिजित खांडकेकर स्मिता गोंडकर संस्कृती आणि सिद्धार्थ थँक्स फॉर कमिंग. आणि ते बिझी आहेत आज खूप. अरे उदय तिटीकर सर पण आले आहेत आणि मी आता तिथेच जाते म्हणजे कलाकारांकडे अर्थातच प्रत्येक भूमिका स्वीट असा चेहरा सिद्धार्थ बोडके याला सुद्धा मी स्टेजवर येण्याची विनंती करते. ज्या माझ्या एका लाडक्या अभिनेत्रीबद्दल मला नेहमी असं म्हणावं असं वाटतं ब्युटी प्लस ब्रेन सौंदर्य आणि बुद्धिमत्ता या दोन्ही गुणांनी परिपूर्ण असणारी एक अत्यंत गोड गुणी अभिनेत्री अभिनय क्षेत्रामधलं एक अत्यंत प्रतिभावान आणि सुप्रसिद्ध नाव उदय टिकेकर यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती करते. नाही आणि म्युझिकचं आहे बोलायला पाहिजे तर मी फक्त एवढं खूप 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 शुभेच्छा नेहमीप्रमाणे राहुल अँड टीम. अभिजित सगळ्यात आधी तुम्हा सगळ्यांचे आभार आज एवढ्या मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलात आणि स्पेशली तुम्हा दोघांचे खूप मनापासून आभार सोहेल सर रवीना मॅम की मराठी चित्रपटसृष्टीला सुद्धा तुम्ही इतकं प्रेमानं आपुलकीनं जवळ करताय. थँक्स अ लॉट. सचिन सर आणि सगळ्याच टीमचे आत्ता आभार नाही मानत मी पण माझ्या बाजूने एक कृतज्ञता म्हणून एवढी गोष्ट सांगतो की जनरली असं होतं बहुत बार ऐसे होता है मराठी फिल्मों में एक बजट होता है देयर आर सम बजट कंस्ट्रेंट्स और ज़्यादा ऊंची सोच ना की जाए इसलिए थोड़े से प्रोड्यूसर के हमेशा आशा रहते. हाँ मराठीमध्ये होतं. हां क्या बात है. वा वा सॉरी तर
आय नो या गोष्टीसाठी मला असं वाटतं टाळ्या व्हायलाच हव्यात. सो बऱ्याचदा असं होतं की बजेट बघून हातपाय पसरा असं कायम सांगितलं जातं, पण दिस वॉज अ व्हेरी डिफरंट एक्सपिरियन्स. त्यामुळे गाणी बघताना आणि चित्रपटाचा ट्रेलर बघताना तुम्हाला असं जाणवलं असेल की कुठेही काही हातचं राखून केलेलं नाही आहे. दिग्दर्शकांच्या नजरेत जे होतं, डोक्यात जे होतं, ते सगळं आमच्या सचिन सरांनी प्रत्यक्षात उतरवायचा प्रयत्न केला आणि तेच म्युझिकच्या बाबतीत झालं. हिंदीतले विक्रमजी अत्यंत चांगलं काम करणारे म्युझिक कंपोजर आहेत. आय विश आज ते आले असते इथे. त्यामुळे त्यांना पर्सनली अजून एकदा भेटता आलं असतं. त्यांनी इतकी छान गाणी कंपोज केली आहेत आणि आय एम ॲब्सोल्युटली ग्लॅड टू बी अ पार्ट ऑफ दिस फिल्म. आणि आय होप याच टीमच्या अजूनही काही चित्रपट आपण एकत्र करूया. सो थँक्स अ लॉट आणि पुन्हा एकदा विक्रमजी आणि सगळ्या टीमचे खूप मनापासून अभिनंदन. Thank म्युझिक you. खूप सुंदर आहे. आणि मगाशी जसं सांगितलं गेलं 45 डिग्रीमधलं म्हणजे अभिनयाची डिग्री मिळवण्यासाठी केलेलं काम यासाठी सुद्धा तुम्हाला हॅट्स ऑफ आहेत. सिद्धार्थ, तुझा एक्सपिरियन्स जाणून घ्यायचा आहे. केली होती आणि त्याच्यानंतर त्याने मला या फिल्ममध्ये पण कास्ट केलं आणि सगळ्यात मोठा टास्क होता याच्यात माझ्यासाठी की मला डान्स करायचा होता आणि मला डान्स अजिबात करता येत नाही. आणि राहुल दादाने सांगितलं की तुला असं करायचं आहे. अभिजितनी जसं सांगितलं तसं म्हणजे माझेही मत तसेच आहेत. आपले प्रोड्युसर सचिनजी खटानवरे आणि आपले डिरेक्टर राहुल बाटणकर यांचे खूप खूप आभार. आणि खरंच जेव्हा प्रोड्युसर मिळतात आणि आपली जी अपेक्षा असतात पण त्याच्या अपेक्षेच्याहून पुढे जाऊन काम करणारे जे प्रोड्युसर्स असतात ते फार कमी असतात. आमचं म्हणजे खरंच अपेक्षित नव्हतं की आम्ही जेव्हा दुबईला गेलो होतो गाण्याच्या शूटसाठी की एवढी काळजी घेतली गेली जाईल की आमच्या छोट्या छोट्या गोष्टींवरनं लिटरली ते पर्सनली आमचे जे युनिटचे मेंबर्स होते ते मला नक्कीच सांगायला आवडेल की आमचे जे सॉन्ग रेकॉर्डिस्ट दादा होते आणि दुसरे दादा होते त्यांच्या शॉपिंगपासनं त्यांना घरी काय घेऊन जायचं आहे, काय ड्रायफ्रूट्स न्यायचे आहेत का काय मिठाई न्यायची याची सगळी काळजी त्यांनी घेतली होती आणि सगळ्यांची शॉपिंगही केली होती तिकडे. आणि इट्स नॉट अबाउट दॅट बट इट इज अबाउट द जेस्चर की तुम्ही अच्छा तुमच्या मुलीचं हे आहे का बरं, पण ते वेळ काढणं आणि तेवढं अटेंड करणं इट्स रिअली व्हेरी गुड. सो थँक्यू सो मच. राहुल सरांबद्दल तर काय सांगू, आपल्याला आता सगळं दिसणार म्हणजे फिल्म बघणारच होता आपण मजा तिकडची शूटिंग म्हणजे तेच 45 डिग्रीज वगैरे असंच होतं. म्हणून मी अशी झोपायची म्हणजे आज असं झोपून वगैरे शॉट होता आणि मला म्हणजे डोळेच उघडता यायचं नाही आणि इट वॉज सो इम्पॉसिबल. आय वॉज गेटिंग रोस्टेड. आय वॉज लाईक कम्प्लिटली गेटिंग बेक्ड. आणि शॉर्टच्या मध्ये मध्ये त्यांनाच खूप वाईट वाटत होतं. ते स्वतःहून मग पांढरा टॉवेल माझ्या अंगावर असं घालायचं जस्ट टू ईज मी अ लिटल बिट. पण अदर दॅन दॅट वी हॅड अ ग्रेट टाईम शूटिंग द एंटायर फिल्म आणि आय जस्ट होप यू ऑल लव्ह इट अँड इट गिव्स यू अ डिफरंट एक्सपिरियन्स. क्या बात है, थँक्यू सो मच. पण म्युझिकल टीमच्या वतीने आता आम्हाला जाणून घ्यायचं आहे थोडंफार. कोण सांग. 2 गाने मुझे मिले. सबसे पहले तो राहुल जी को थैंक्स कि आपने हमें चूज़ किया. एक मराठी गाने का. विनंती करते की त्यांनी बुके देऊन या दोघांचंही स्वागत करावं. सचिनजी, आपण स्वागत करावं या दोघांचंही. मॅचिंगच आहे खरं तर. सोहेलजींचं सुद्धा आपण इथे स्वागत करूया स्टेजवरती. मी रवीनाजी, माइक अपन त्यांच्यापर्यंत देऊया. रवीना जी, मराठी फिल्म के म्यूजिक लॉन्च के लिए आप यहाँ पे आई हो तो मराठीतून बोलाल का तुम्ही किंवा मराठी येता पण चूक झाला तो वाट लागली. तो मला तू बिगनिंग से ही माफ़ करायचा आहे पाहिजे. ओके, नो प्रॉब्लम. बट ये ज़रूर कहूँगी कि म्यूज़िक बहुत ही बढ़िया है राहुल आपकी पिक्चर का. कॉन्ग्रेचुलेशंस टू योर फुल म्यूज़िक टीम. और यस, एब्सोल्युटली वेल डिज़र्व्ड. एंड सचिन जी, आपको भी बहुत मुबारकबाद.
आपने बहुत जिगर और प्यार और मेहनत से ये फिल्म बनाई है, वो जो दिखता है। एंड आपका विश्वास आपके आर्टिस्ट में, उनकी भी मेहनत दिखती है। आई थिंक कॉन्ग्रेचुलेशंस टू ऑल ऑफ यू, स्मिता, अभिजीत एंड सिद्धार्थ एंड संस्कृति एंड सर, यू टू सर। आपने पहले ही ऐसे कर दिया, मी टू, यस, ऑल ऑफ यू। एंड बहुत ही अच्छा लगा। और जैसे कि आप लोग जानते ही हैं कि हम आर्टिस्ट मेहनत करते ही हैं, जैसे कि स्मिता ने भी कहा और आई थिंक संस्कृति ने भी कहा कि 45 डिग्रीज में गाना कर चुके हैं। मोस्टली हम हीरोइनों के साथ ही ऐसा होता है कि कहीं ना कहीं सबसे हैवी डांस मूवमेंट्स हम लोग को दिए जाते हैं, है ना। हीरोज खाली ऐसे खड़े होते हैं। लेकिन बहुत मज़ा आया, स्पेशली सिद्धार्थ, आई एंजॉयड आप लोग का गाना दोनों का, संस्कृति एंड मुझे चिची और मेरी याद आ रही थी। हम लोग भी ऐसे ही कहीं बीच सड़क में स्टार्ट हो जाते थे डांस करना। मेरा बहुत मन कर रहा था आपके साथ उठ के थोड़ा डांस करूं, लेकिन कोई बात नहीं, नेक्स्ट टाइम वो रिलीज़ के लिए। पर वाकई में बहुत ही अच्छा लगा देखकर। एंड अभी तो आप लोग तभी भी दुबई गए हैं, स्विट्जरलैंड पहुंचो जहाँ पे -3 डिग्रीज में आप एक पतली सी शिफॉन साड़ी पहनेंगी और आप डांस करेंगी। उस दिन मैं भी वेट करके ताली मारूंगी। सो मेहनत है, सबकी जाती है एक फिल्म के पीछे, और यहाँ पे तो सबसे टॉप क्रिकेटिंग टीम है, सचिन जी भी है और राहुल जी भी है, तो सबसे टॉप टीम है इधर। तो आई विश all the very best. Thank you so much. Thank you so much for having me here with this such an amazing team of all of you all, and बहुत बहुत बधाई। थैंक यू सो मच। Thank you. रवीना जी, मराठी फिल्मों के बारे में आपका क्या कहना है, वो भी जानना आई थिंक इट वॉज हाई टाइम जो आज एक दौर चला है और इस मुकाम तक पहुँचे हैं हमारी महाराष्ट्रन फिल्म इंडस्ट्री, और बहुत गर्व लगता है, फ़ख्र की बात है कि आज हम लोग एट पार, चाहे वो हॉलीवुड फिल्म लगी हो या जिसे आप लोग बॉलीवुड कहते हैं, जो मुझे नहीं अच्छा लगता, वो फिल्म लगी हो, आज हमारी महाराष्ट्र फिल्म इंडस्ट्री के फिल्म्स भी उससे उस टक्कर में नहीं, लेकिन उससे भी बेहतर बिजनेस करते हैं, विच आई थिंक इज़ फैंटास्टिक। सो सर, मुझे एक चांस मिलेगा? थैंक यू सो मच। थैंक यू रवीना जी। मैं सोहेल जी खान। यस, ओके। सोहेल जी। ओके, मेरी तो पैदाइश मुंबई में हुई है, महाराष्ट्र में हुई है, तो मैं चाहूँगा कि जो इनकरेजमेंट मराठी फिल्मों को मिलना चाहिए, वो इतना सपोर्ट, आई एम सो ग्लैड। बट मुझे जो इस शाम की जो सबसे अच्छी बात लगी है ये है कि आज जो ये स्टेज भरा हुआ है, इट्स अ फैक्ट, कोई एक आदमी फिल्म नहीं बनाता है। एंड आई एम सो ग्लैड दैट सर and Rahul made a point that he called everyone up on stage and gave them the kind of love and respect that they deserve, because एक फिल्म बनाने के लिए बहुत मेहनत की ज़रूरत पड़ती है, and जो आपने देखा है, it's not very easy। आज हम ऑडियंस जाते हैं फिल्म देखने के लिए, and we judge the film, but what goes behind the film, such hard work, and I'm so glad that we are here. The mothership is actually from where we cultivate is Marathi. I'll tell you a small joke. My mother's a Maharashtrian और my father's from Indore, so हमारा इंदौर थोड़ा इतना जाना आना होता नहीं है, लेकिन माहिम बहुत नज़दीक है, तो we used to spend a lot of our Sundays, my full Marathi family, my mother's side plays carom every Sunday. और मैं एक दिन अपने छोटे बच्चे को लेके गया, और आजकल जो हमारे बच्चे जो है वो इंग्लिश स्कूल में जाते हैं, और दे आर लिटिल गेटिंग अवे फ्रॉम द कल्चर, फ्रॉम व्हाट वी हैव लर्न। सो माय अंकल प्लेड अ शॉट एंड माय मदर सेड फक्त छान शॉट आहे। सो माय सन सेज व्हाई आर दे अब्यूजिंग? So what happens is, but we all have to realize that this is the land that we come from, and we all should appreciate the kind of films that are happening. And this film that I saw, yes, we are here for the music launch, और हम लोग सब आए, and it's great music. In fact, I told Ravina, जो आपका last गाना था, which was हाँ, and I don't know, I'm really sorry, I don't know if the gentleman is here with us, but he had a lovely voice. That's you? Mashallah. Mashallah. You have a lovely voice, and
and we were just appreciating that. लेकिन गाने जो होते हैं एक देर आर पार्ट ऑफ अ फिल्म, और मुझे जो बहुत इंटरेस्टिंग लगा इज दैट Abhijit, this kind of film is very difficult to do. I mean, we are actors, and when I was sitting down there, जो आप लोगों ने काम किया है, to create that kind of interest in a film like this, it's very difficult. So congratulations to everyone, from the creative team to the writing team to Sir, to have faith in producing such a film, giving it such a big platform. It's unbelievable. So all the very best, and I hope this team is a, mashallah, successful team, and you guys can keep on making brave cinema like this. Also, I want to say is that I think this is I think सबसे पहली picture होगी जो it's releasing in Tamil, Telugu and Yes, Arabic. yes. So welcome Shahab to our industry, and I hope you contribute more and we work together in a long association. He is hidden behind where? Mr. Raghu ran off the stage. उन्होंने कहा इसके पहले कि मैं पकड़ा जाऊं, जहां मुझे नहीं करना था शूटिंग मैंने करा लिया, अब मैं पकड़ा जाऊंगा, सबने बता दिया. हाँ. नितिन सुपेकर, So I please think this is the stage first वर. time in the industry that a film is releasing in even Arabic. I think even in Hindi, this thing, it hasn't been done before. So congratulations to that. प्रशांत राणे, Thank you. It's a proud moment, I think. Yes, I think all that's of the thing which you all should. म्युझिक लॉन्च यानंतर होणार आहे. कला दिग्दर्शक प्रशांत राणे, मिलिंद मटकर आणि गणेश गारगोटे यांना सुद्धा स्टेजवरती येण्याची विनंती करते. Okay, that's going to be tough. Sorry. That's not opening. Beautiful what they've done. I know the team, I've worked with the team.
So just all the best, and I think they've done a great event. And I wish them. I love the music. I had the music launch के लिए. They're good stuff. I think it's beautiful. I think Marathi is our mother tongue, and we are all basically from Maharashtra. We are born. I'm born and brought up in Mumbai, so I just feel that yes, Marathi films should be more encouraged. There should be more. The culture should be more introduced to our kids, because we all somewhere who live here, and so I'm just glad that everything is being done on a larger scale now, and so I'm just very glad that I'm here, and I wish this team all the best, because I think it's a very encouraging team, and what I saw. So, I'm working now. दो स्क्रिप्ट है जिसमें मैं काम कर रहा हूँ. एक है शेर खान और एक है माय पंजाबी निगाह. तो दोनों पे काम चल रहा है, and hopefully next year. The casting have done, or you in process? No, now it's only the scripting that is being done. नहीं पहले तो स्क्रिप्ट खत्म हो जाए, स्क्रिप्ट कंप्लीट हो जाए, so then after that we'll do the characters after that. सर भाई के साथ किसको एक्साइटमेंट नहीं होगा सर. I'm very happy today that Ravina ji and Sohail ji came for this launch, because I remember I've seen Ravina ji right from my childhood, right from her Patte Ke Phool to all those movies, and I've always been a big fan of hers. I mean, she's been one of my favorite actresses. So sharing, and we were having some discussion as well for a little bit. So sharing those moments with her and was lovely, and she being a part of this journey for us, and being a part of this important day for us has been very important for us, and we have deep sense of gratitude for them. Okay, we have seen the trailer, we have seen the song, everything is so rich in terms of production value. Tell us about the film. It's a very interesting film. It's very different than what you've been seeing a lot of Marathi films. So this is definitely a little different film. It has two parallel stories running in the film, but out of which was very clear that the lead protagonist is suffering from schizophrenia, and due to which these two stories connect with each other. It's about how they suffer and what they're actually going through, and how a mountain can be made out of mole. So a lot of such things. It's a thriller. It's not like a horror or anything, nothing like that. It's a thriller movie. It's exciting. It keeps you on the toes. It's an interesting film. It's a very different kind of film, I would say. Okay, the last one. Post Sairat's success, the way the whole game has been changed. Absolutely. Do you think, especially the writers, the content is always play a very important part in Marathi industry. They must come in commercial cinema, in Hindi also. The way they write things, the way they Absolutely. See, Marathi has a very rich literature. So if you look at some of our films, they've been way out of the box. Nobody has been, have probably thought of it that way. Sairat is an exception on its own, because they say every movie comes with its own destiny, and Sairat has lovely music, and the way it is picturized, the way it was promoted, and the way it was released, everything plays. We don't know what is the formula actually. If people like something, they like something. So right now, whatever it's coming in Marathi films is, I would say, has a lot of content, which is very important. And if you have proper content, you cannot fool the audience, you see, because the audience is getting very intelligent. It's not easy to fool them. So I think if you have good content, which of course Marathi films do have, so I think you cannot really fool them. And now we have producers like Sachin Khadar-Navre who are ready to put in money, because Marathi at once upon a time was a smaller market. We had limited budgets,
But now we are exploring because there are people wanting to watch films, and because it's made nicely and everything, we're giving what they want in a film. So I think it's coming up in a nice way now. After Ritesh Deshmukh, Priyanka Chopra is coming with an Marathi production that is Yes. ventilated. Do you think that is another good sign that people are coming in? Absolutely. People like Priyanka Chopra, who's a global icon, even she is coming. Absolutely, absolutely. So it is a big sign. See, we saw Ritesh Deshmukh also, now we see Priyanka coming in. So them being a part of the cinema makes our industry more richer, makes us feel more comfortable, more wanted, more loved. So thanks to everybody who's coming into Marathi right now, and hopefully we keep giving you nice, beautiful films henceforth. Thank you. For more news and gossips, don't forget to subscribe to Bollywood Helpline.